श्री गुरुचरित्र अध्याय 23 मराठी भावार्थ। श्री गुरूंनी वांज म्हैस दुभती केली ही वार्ता सर्व गाणगापूर गावात वाऱ्यासारखी पसरली। सर्व लोकांना आश्चर्य वाटू लागले। त्या गावाच्या राजाला ही बातमी समजली। त्याने विप्राकडे येऊन चौकशी केली तेव्हा संगमावरचे एक यती माझ्याकडे रोज भिक्षेला येतात वगैरे सर्व वृत्तांत राजाला विप्राने सांगितला। तेव्हा राजा संगमावर गेला व त्यांनी स्वामींना विनंती केली की आपण कृपया गावात येऊन राहावे व रोज वाटल्यास संगमावर अनुष्ठानात जावे आणि गावात राहून गावातील इतर भक्तजनांचे कल्याण करावे। स्वामींनी राजाची विनंती मान्य केली। राजाने वाजत गाजत स्वामींना गावात आणले। मठ बांधून वास्तव्य करण्यासाठी स्वामी योग्य जागा पाहत पश्चिम दिशेस गेले। त्यांना एक उंच अश्वत्थ वृक्ष दिसले व त्याच्या शेजारी एक जुना वाडा होता। त्या वृक्षावर एक मोठा ब्रह्मराक्षस राहत असे। तो ब्रह्मराक्षस नरमास भक्षक होता म्हणून त्या वाड्याकडे कोणी फिरत नसे। श्री गुरूंना तिथे आलेला पाहून तो ब्रह्मराक्षस वृक्षावरून खाली आला व धावत जाऊन श्री गुरूंच्या चरणी लोळ